नमस्कार, सुप्रभात. हाती घेतलेल्या कोणत्याही कार्याची यशस्वीता जिद्द, चिकाटी, प्रयत्न यावर अवलंबून असतेच. पण आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची आणि अपयशाची भीती नसते. कार्य करत असताना अनाहूतपणे अडथळे येतातच, मात्र ते आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच आलेले असतात. त्यावेळी धैर्याने अडथळ्यांवर मात करणे हे कौशल्य असते. हे कौशल्य ज्याने प्राप्त केले तो अडथळ्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो आणि तोच जीवनात यशस्वी होतो. एखाद्या कार्याच्या यशात मिळालेली अनुभवांची शिदोरी पुढील कार्याच्या यशाचा पाया असते. आपल्या आणि इतरांच्या अनुभवांचा खुबीने वापर करून घेणे यालाच व्यवहारातील उपयोजन असे म्हणतात. हे इतर तिथे गुरुची भूमिका बजावत असतात. याबरोबरच उपयोजन करण्यासाठी कधी तर्क आणि अनुमानाचाही वापर अनिवार्य ठरतो. अपयशांच्या मालिकेचे खापर इतरांच्या माथ्यावर फोडणारे मुळातच दुबळेपणाची शिकार झालेले असतात. त्यांनी आत्मविश्वास गमावलेला असतो. त्यांची अंतःप्रेरणा खचलेली असते. आपल्या कर्तृत्वाला जिद्द, चिकाटी, प्रयत्न व आत्मविश्वास याबरोबरच नशिबाची साथ हवी ही बाब नगण्य असते. केवळ नशिबावर अवलंबून राहणे हे लाटेच्या मदतीने समुद्रावर स्वार होण्यासारखे आहे. आपल्या पोहण्यातल्या सरावाने मिळालेला आत्मविश्वासच यशाचा खरा शिल्पकार असतो. धन्यवाद.